नमस्कार. तर बघा, 2026 हे वर्ष पुण्यात आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या थोडं वेगळं असणार आहे. एकीकडे आपलं पुणे सॉफ्टवेअर निर्यातीचं एक मोठं केंद्र बनलंय, हे खरं आहे, पण दुसरीकडे अनेकांची वैयक्तिक पगारवाढ मात्र मंदावलेली दिसतीये. चला तर मग, या बदलत्या परिस्थितीत आपलं आर्थिक नियोजन नेमकं कसं असावं, हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हीच तर खरी समस्या आहे, नाही का? पगार ज्या स्पीडने वाढायला हवा तो वाढत नाहीये, पण घराचं भाडं असो, किराणा असो किंवा बाकीचे खर्च ते मात्र सुसाट धावत आहेत. तर याच आर्थिक कात्रीत आपण सापडलो असू तर पुढची काही मिनिटं खूप महत्वाची आहेत. आता हे आकडे बघा जरा. सरासरी 9.1% वाढ. ऐकायला तर खूप छान वाटते, पण इथेच खरी मेक आहे. जर आपण पारंपरिक आय.टी. रोलमध्ये असू तर वाढ जेमतेम 60% आहे. पण जर आपल्याकडे AI/ML किंवा सायबर सिक्युरिटीसारखी खास स्किल्स असतील तर हाच आकडा थेट 15% किंवा त्याहूनही जास्त होतोय. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. आता पगारवाढ अनुभवावर नाही तर आपल्या विशेष कौशल्यावर अवलंबून आहे. चला तर आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, पुण्याची आय.टी. द्विधा. खरं तर हे नावच सध्याची परिस्थिती अगदी अचूकपणे मांडतं. हे चित्र पाहिलं की एक मोठा विरोधाभास जाणवतो. आपलं पुणे शहर सॉफ्टवेअर निर्यातीतून लाखो कोटी रुपये कमवतंय, पण मग इथल्या आय.टी. प्रोफेशनल्सच्या सॅलरी स्लिपमध्ये ती वाढ का दिसत नाहीये? सोप्या भाषेत सांगायचं तर शहराची अर्थव्यवस्था वेगाने धावतीये, पण आपल्यापैकी अनेकांची आर्थिक गाडी मात्र जागेवरच थांबलेली आहे. ओके, तर मग आता थेट आकड्यांवर बोलूया. पुण्यात राहण्याचा खर्च किती आणि आपली कमाई किती याचं जरा खरंखुरं गणित समजून घेऊया. जे लोक बाणेर, वाकड किंवा खराडीसारख्या भागात राहतात त्यांना हे आकडे काही नवीन नाहीयेत. घराचं भाडं, किराणा, मुलांची शाळा आणि बाकीचे खर्च धरून महिन्याचा आकडा सहज 56,000पासून अगदी 92,000पर्यंत जातो. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, यात कुठेही मोठी चैन किंवा लक्झरी नाहीये, फक्त आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत. आता या खर्चासमोर जेव्हा आपण पगाराचे आकडे ठेवतो तेव्हा चित्र आणखीनच स्पष्ट होतं. सिनियर लेव्हलला पगार चांगला दिसतोय हे खरंय, पण वाढत्या खर्चामुळे हातात शिल्लक राहणारी रक्कम आणि बचत मात्र कमी होत चाललीय. म्हणजे आता फक्त जास्त कमवून चालणार नाहीये, तर त्या पैशांचं योग्य नियोजन करणं ते सगळ्यात महत्त्वाचं झालंय. मग यावर मार्ग काय? चला, सुरुवात करूया आपल्या सर्वात मोठ्या खर्चापासून, म्हणजे घरापासून. पुण्यात स्वतःचं घर घ्यायचं की भाड्याने राहायचं, हा आता एक साधा प्रश्न नाहीये, तर एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय आहे. बघा, दोन्ही बाजूंचे फायदे तोटे अगदी स्पष्ट आहेत. एकीकडे घर खरेदी म्हणजे मालमत्ता तयार करणं, जिथे पुण्यात वार्षिक 5 ते 10% भाववाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे भाड्याने राहिल्याने आपल्याला लवचिकता मिळते आणि डाऊन पेमेंटचा तो मोठा खर्च वाचतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पुण्यातील 3.5 ते 4.5% भाडे परतावा म्हणजे रेंटल यील्ड हा मुंबईच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे. आणि जर घर विकत घ्यायचं ठरवलंच तर हे आकडे बघा. हिंजवडी, वाकड, बाणेरसारख्या आय.टी. हब जवळच्या परिसरात 2BHK घरांच्या किमती आता 70 लाखांपासून ते थेट 1.5 कोटींपर्यंत गेल्या आहेत. या आकड्यांवरूनच कळतं की घर खरेदीसाठी किती मोठ्या आर्थिक तयारीची गरज आहे. घराचं झालं, आता येऊया आपल्या आर्थिक नियोजनाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, टॅक्स प्लॅनिंग. कारण इथे थोडी हुशारी दाखवली तर खूप मोठी बचत होऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 2026-27 पासून नवीन कर प्रणाली म्हणजे न्यू टॅक्स रेजिम हाच आपला डिफॉल्ट ऑप्शन असणार आहे. याचा सरळ अर्थ काय, तर टॅक्सचे रेट्स कमी, पण होम लोन किंवा ETC सारखे जे मोठे डिडक्शन्स होते ते आता मिळणार नाहीत. मग आता प्रश्न येतो की आपल्यासाठी कोणती सिस्टम चांगली? हिशोब अगदी सोपा आहे. जर होम लोन चालू आहे, 80C मध्ये भरपूर गुंतवणूक आहे, तर जुनी कर प्रणालीच फायद्याची ठरू शकते. पण जर फार गुंतवणूक वगैरे नसेल आणि सगळं सोपं हवं असेल तर नवीन प्रणाली बेस्ट आहे. आणि हो, नवीन कर प्रणालीमधली सगळ्यात भारी गोष्ट ती म्हणजे हा आकडा. कलम 87A अंतर्गत जे रिबेट मिळतं त्यामुळे पगारदार लोकांसाठी जवळपास 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न इफेक्टिव्हली टॅक्स फ्री होतं. हा खरंच खूप मोठा दिलासा आहे. चला तर मग आता या सगळ्या चर्चेचं सार पाहूया. संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपा पण जबरदस्त प्रभावी असा 4 पॉइंट फॉर्म्युला बघूया. ही 4 सूत्र अगदी डोक्यात फिट बसवा. पहिलं, शिस्तीने SIP गुंतवणूक. दुसरं, स्मार्ट टॅक्स प्लॅनिंग. तिसरं, कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चा एवढा इमर्जन्सी फंड. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, सतत नवीन कौशल्य शिकणं म्हणजे अपस्किलिंग करत राहणं. कारण आजच्या काळात स्किल हेच खरं चलन आहे. आता गुंतवणुकीसाठी आपल्यासमोर काही चांगले पर्याय आहेत. दीर्घकाळात चांगले रिटर्न्स हवे असतील तर इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत.
सुरक्षितता महत्वाची असेल तर PPF आणि सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्स आहेत. आपली ध्येय काय आहेत आणि आपण किती जोखीम घेऊ शकतो यावर सगळं अवलंबून आहे. पण हे सगळं मॅनेज कसं करायचं? त्यासाठी हा 50-30-20 नियम एकदम बेस्ट आहे. आपल्या कमाईपैकी 50% गरजांसाठी, 30% आपल्या छंदांसाठी आणि हौसेमौजेसाठी आणि उरलेले 20% हे बचत आणि गुंतवणुकीसाठी. आणि हो, जर पगारवाढ कमी असेल तर त्या 30%मधला खर्च कमी करून तो 20%मध्ये टाकला तर ते जास्त शहाणपणाचं ठरेल. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दर महिन्याला फक्त 30,000 रुपयांची SIP 20 वर्षांमध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे तब्बल 3 कोटींपर्यंत पोहोचू शकते. विचार करा, यावरून एकच गोष्ट कळते, मोठी पगार वाढ मिळाली तर उत्तमच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुंतवणुकीतलं सातत्य. कारण तीच आहे आर्थिक स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली.